तर काही महत्वाची सत्य आपण या सायंकाळी थोडक्यात या ऐतिहासिक विश्वासामधून समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्याकडे पाहत असताना आता नायसियन मतांगीकार म्हणजे काय आहे आणि त्याच्या अगोदर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे. जशी ससाने सरांनी प्रार्थनेमध्ये म्हटलं की नाही, हा जो विश्वास आहे तो का बरं विश्वासाची कबुली देणं गरजेचं होतं, कारण मंडळीच्या इतिहासामध्ये आपल्याला माहिती आहे अनेक पाखंडी मतं उदयास आली जी पवित्र शास्त्राच्या तत्वांना डाग आणणारी होती आणि त्यावर त्यातला विरोध करणारी होती. आणि अशा वेळी देवाची लेकरं जे सुशिक्षणाने भरलेले आहेत ते एकत्र आले आणि त्यांनी त्या सर्व चुकीच्या तत्वांना काय केलं, त्यांना विरोध केला, त्यांना खारीज केलं आणि वचनाद्वारे पुराव्यानिशी आपली आपली आपला विश्वास काय आहे तो जो आहे तो त्यांनी प्रगट केलेला आहे. आणि म्हणून त्यांचं एकत्रित येणं जे होतं सुरुवातीच्या काळामध्ये, एखादा मुद्दा घेऊन जर मंडळीमध्ये एखादा जर मुद्दा येत आहे आणि त्या मुद्द्यामुळे वादविवाद निर्माण होत आहे, कारण तो मुद्दा जो आहे तो बायबलच्या वचनाला धरून दिसत नाही, बायबलची जी तत्व आहे ते तत्व बिघडणारा आहे. तर त्यावेळेस काही लोक एकत्रित यायचे आणि ते एकत्रित येऊन वचनातून तपासून पाहिजे की हा जो मुद्दा त्या व्यक्तीने मांडलेला आहे तो बोलत आहे खरंच वचनानुसार तो आहे का. आणि ज्यावेळेस तिथं विरोधाभास दिसायचा त्यावेळेस वचनाने तो खारिज केला जायचा आणि मग एका निष्कर्षास ते यायचे आणि ते म्हणायचे की यस, आम्ही हा विश्वास ठेवतो. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, त्यांचे एकत्रित येण्यालाच धर्म परिषद म्हटलं जातं. आणि मग आपला जो प्रश्न आहे तो असा उपस्थित होतो की मग ही जी धर्म परिषद आहे ते पवित्र शास्त्रीय पद्धत आहे का, लोकांनी एकत्रित येणं आणि विचार विनिमय करणं आणि योग्य निष्कर्षास येणं. तर होय, त्याचं उत्तर आहे येस. ही धर्म परिषद किंवा एखाद्या मुद्द्यावर एकत्रित येऊन योग्य तो निष्कर्ष काढणं देवाच्या वचनाबद्दलचा ते योग्य पद्धत आहे. त्याला उत्तर आपल्याला किंवा त्याला दुजोरा देणारं पवित्र वचन किंवा पुरावा देणारं जे वचन आहे ते प्रेषितांची कृत्य अध्याय 15 आणि वचन 6 मध्ये आपण पाहतो, जिथं ज्यावेळेस पाऊल आणि त्याचे सहकर्मी ज्यावेळेस पहिल्या सुवार्ता फेरी नंतर ज्यावेळेस ते पुन्हा यरुशलेमेला त्या पहिल्या मंडळीकडे आले आणि तेथील जे धार्मिक पुढारी होते त्यांना त्यांनी ज्यावेळेस वर्तमान सांगितलं की अनेक परराष्ट्रीय जे आहे ते कसे प्रभूमध्ये त्यांचं जीवन बदललेलं आहे, त्यावेळेस त्यांतील काही जे धार्मिक पुढारी आहेत किंवा वडील वर्ग आहेत किंवा काही लोक होते त्या मंडळीतील, ते उठले आणि ते म्हटले की यस, जर परराष्ट्रीय जर प्रभूकडे येत आहेत तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की त्यांना त्यांची सुनता होणं गरजेचं आहे, त्यावेळेस त्यांना आपण मंडळीमध्ये स्वीकारू शकतो. आणि मग त्या एका मुद्द्यावर आणि असे अनेक मुद्दे होते ज्या मुद्द्यावर काय झालं की त्या यरुशलेमेमध्ये एक एक सभा बोलवण्यात आली. ती पहिली धर्म परिषद आपल्याला पाहायला भेटते, जिथं हे सर्व मुद्दे जे चुकीच्या पद्धतीने पुन्हा एक वार लोकांना कृत्यांद्वारे तारण्याकडे घेऊन जात होते. आता पॉल, बर्नबा, याकोब आणि असे अनेक लोक तिथं बोलताना दिसत आहे आणि त्यांनी हे सर्व मुद्दे वचनानुसार खोडून काढलेले आहेत की तुम्ही जे बोलत आहात का बरं सुनता गरजेची होती, काय ह्या सर्व गोष्टी गरजेच्या होत्या, देवाचं वचन काय सांगत आहे, ख्रिस्त आणि ख्रिस्तामधील तारण हे केवळ कृपेने आहे, आपल्या कोणत्या कृत्यांवर नाही. मग ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठी घडून आलेलं. म्हणूनच प्रेषितांची कृत्य 15वा अध्याय वचन 6 मध्ये बघा, मग प्रेषित वडील वर्ग ह्या प्रकरणाचा विचार करण्यास जमले म्हटलेलं आहे, एकत्रित जमले. तर धार्मिक एखादा निर्णय घेण्यासाठी एकत्रित येणं त्यालाच आपण धर्म परिषद म्हणतो किंवा धर्मसभा आपण म्हणू शकतो. एका विशिष्ट उद्देशासाठी ते पवित्र शास्त्रीय आहे. आणि मग अशीच धर्मसभा नायसिया या ठिकाणी घडलेली आहे. आता सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपण या मतांगीकाराबद्दल विचार करतो तर प्रेषितांचा मतांगीकार आपल्याला माहित आहे, नायसियन मत अंगीकार सुद्धा माहित आहे. मला असं वाटतं अनेक ज्या मंडळ्या आहेत त्या मंडळामध्ये प्रेषितांचा मत अंगीकार बोलला जातो.
मला असं वाटतं दान अर्पणाच्या अगोदर काही ठिकाणी बोललं जातं किंवा काही जण सुरुवातीलाच प्रेषितांचा मतांगीकार जो आहे तो बोलतात किंवा काही जण बाप्तिस्म्याच्या वेळी ते बोलण्यास लावतात किंवा वाचण्यास सांगतात किंवा काही जण प्रभोजनाच्या वेळी बोलण्यास लावतात नाही का. तर महत्वाचा मुद्दा जर आपण पाहिला तर प्रेषितांचा मतांगीकार आणि नायसियन मतांगीकार याबद्दल विचार करत असताना यामध्ये फारसा फरक नाहीये. कारण बरेचसे मुद्दे सारखेच तुम्हाला पाहायला भेटतील. पण एक महत्वाची गोष्ट वारंवार तिथं पाहायला भेटत आहे, जे म्हणजे काय, मंडळी एका आवाजात, एका स्वरात एक गोष्ट म्हणत आहे, की आम्ही विश्वास ठेवतो. आम्ही विश्वास ठेवतो आणि मग आम्ही काय विश्वास ठेवतो? हा असा प्रश्न आपल्या समोर येतो. तर मग ते मुद्दे जे आहेत आपल्याला या दोन्ही मतांगीकारामध्ये पाहायला भेटतात. आता नायसियन मतांगीकाराबद्दल विचार करत असताना का बरं आपण जिवंत अशा बायबल चर्चद्वारे ही मालिका सुरू होत आहे? कारण 2025 म्हणजे ह्या वर्षामध्ये ह्या मतांगीकाराला किंवा ही जी धर्म परिषद झाली आणि ते जे विश्वासाची कबुली जी लिखित स्वरूपात आलेली आहे त्याला जवळजवळ 1700 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि म्हणूनच जिवंत अशा बायबल चर्चने हा विचार केला की आपण हा जो ऐतिहासिक विश्वास आहे तो कशा प्रकारे सर्वांनी शिकावं आणि पुन्हा आपणही ती कबुली द्यावी आणि आपणही तो विचार करावा, यासाठी आम्ही ही उपदेश मालिका सुरू करत आहोत. आता ज्यावेळेस आपण आणखी पुढे येतो तर मग नायसियन मतांगीकार नेमका काय आहे आणि तो पवित्र शास्त्र आधारित आहे का? हे प्रश्नांची उत्तरं आपण आज शोधण्याचा प्रयत्न करूया, आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात महत्वाची गोष्ट, नायसीन मतांगीकार जो आहे हे एक ख्रिस्ती विश्वासाचा कबुलीनामा आहे, ज्याला इसवी सन 325 मध्ये नायसिया या शहरामध्ये एक धर्म परिषद बोलवण्यात आली आणि त्या ठिकाणी काही ख्रिस्ती धार्मिक पुढाऱ्यांनी एकत्रित येऊन पवित्र शास्त्रानुसार जे तत्व आहेत, जे ख्रिस्ती विश्वासाची तत्व आहेत, ते तत्व अगदी छोट्या सारांश रूपामध्ये एकत्रित आणले आणि त्याला मान्यता दिलेली आहे. आणि मग आपण पुढे येतो, तर आपल्याला पाहायला भेटतं, की ह्या मतांगीकार लिहिण्याचं कारण काय होतं? का बरं मतांगीकाराची किंवा विश्वासाच्या कबुलीची गरज होती? किंवा नायसियन मतांगीकार हा कसा उदयास आला किंवा का ते लिहिण्यात आलेला होता? त्याचं कारण म्हणजे काय? 3ऱ्या शतकामध्ये एरियस नावाचा व्यक्ती जो उदयास आलेला आहे, जो अलेक्झांड्रिया येथील वडील होता तो आणि ज्याने प्रभू ख्रिस्त आणि त्रैकत्व या दोन्ही ईश्वर वैज्ञानिक सत्यावर घाला घातलेला होता. आणि तो काय आहे तो आपण पुढे शिकणार आहोत. आणि म्हणून त्याला उत्तर देण्यासाठी ही धर्म परिषद बोलवण्यात आलेली होती. आणि हा एक महत्वाचा आणि सगळ्यात काय म्हणू शकतो आपण की सगळ्यात गरजेचा असा हा भाग होता. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की वादविवाद त्याद्वारे निर्माण झालेला आहे. आणि मग प्रश्न असा निर्माण होतो की जर एक व्यक्ती येतोय मंडळीमध्ये आणि तो काहीतरी बोलतोय, काय मी त्यावर विश्वास ठेवावा का? आपल्याला समजणार नाही. आपल्याला समजणार नाही. मी नेमकं कुणावर विश्वास ठेवायला पाहिजे? का बरं? कारण मलाच माहित नाही माझा विश्वास काय आहे? माझा विश्वास काय आहे? आणि खऱ्या रीतीने आपल्याला शिकायला भेटतं की तेच अ, प्रेषितांचा मतांगीकार आणि नायसियन मतांगीकार आपल्याला आठवण करून देतं. आणि मग आपण पुढे येतो, तर आपल्याला हे शिकायला भेटतं की हा जो नायसियन मतांगीकार आहे तो अनेक मंडळींनी स्वीकारला. त्यामध्ये मग रोमन कॅथलिक मंडळी पण होती, ईस्टर्न ऑर्थोडॉक्स ही मंडळी त्या मंडळ्या सुद्धा होत्या, अँग्लिकन आणि प्रोटेस्टंट मंडळींनी सुद्धा विश्वासाची कबुलीनामा म्हणून याला स्वीकारलेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहतो. आणि मग शतकानुशतके आपल्याला पाहायला भेटतं ते काय करायचे, बाप्तिस्म्याच्या वेळी कोणी मंडळीमध्ये ते वाचून दाखवायचे किंवा बोलायला लावायचे, वाचायला लावायचे. प्रभू भोजनाच्या वेळी ते हा मतांगीकार जो आहे तो बोलायला लावायचे आणि पुष्कळदा एकत्रितरित्या संपूर्ण मंडळी उभा राहून एक चित्ताने प्रत्येक तो जो मतांगीकारातील जी कबुली आहे, जे विश्वास मत आहे, एका एका विचाराने आणि एका विश्वासाने ते काय करायचे, कबूल करायचे की आम्ही हा विश्वास ठेवतो.
मंडळी या नात्याने, ख्रिस्ताची मंडळी या नात्याने आमचा विश्वास हा आहे. आता पुढे आपण येत असताना नायसियन मतांगीकार, त्याचा उल्लेख मग पवित्र शास्त्रामध्ये जरी नसला तरी आपल्याला हे शिकणं गरजेचं आहे, की का बरं मग आपण त्याबद्दल विचार करतो? कारण ते हे आहे, की नायसियन मतांगीकार जो आहे, तो नक्कीच पवित्र शास्त्रामध्ये त्याच्याबद्दल लिहिण्यात आलेलं नाही. परंतु जे त्या मतांगीकारामध्ये लिहिण्यात आलेलं आहे, ते पवित्र शास्त्र आधारित आहे. पवित्र शास्त्रामधून काही सत्य जे आहेत, सारांश रीतीने घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मांडण्यात आलेले आहेत, जेणेकरून आपल्या समोर ते नेहमी असावे, आपण नेहमी ते कबूल करावे, आपल्या हृदयात ते असावे आणि आपल्याला याची जाणीव असावी, की आमचा विश्वास काय आहे? आमचा विश्वास काय आहे? अनेक मंडळी आजही आठवड्यातून त्यांच्या उपासनेमध्ये हे मतांगीकाराचं वाचन करतात. ज्यामुळं आपल्याला पाहायला भेटतं मंडळीला जणू काय तो जो विश्वास आहे, पायाभूत विश्वास, त्याची आठवण नेहमी होते, की खऱ्या रीतीने आम्ही कोण आहोत, नाही का? आणि म्हणून ते जणू काय पुन्हा एकत्रित येतात त्याद्वारे आणि मग आजही त्याद्वारे आपल्याला काय होतं, स्थिर उभं राहण्यासाठी मदतगार ते ठरतं. आजही मतांगीकाराची तितकीच गरज आहे, जितकी त्या 3ऱ्या शतकामध्ये सुद्धा होती. का बरं? कारण जे पाखंडी मत त्या काळामध्ये उदयास आलेलं होतं, तेच पाखंडी मत आजही तुम्हाला पाहायला भेटतील. आजही त्रैक्यावर घालत तुम्हाला ऐकायला भेटेल. देवाचा पवित्र आत्मा, देवाचा पिता, देवाचा पुत्र ह्या त्रैक्यावर आणि प्रत्येक या त्रैक्यातील व्यक्तींवर, व्यक्तित्वावर तुम्हाला घाला पाहायला भेटतो आणि म्हणून आजही मंडळीने त्या मतांगीकाराबद्दल विचार करणं गरजेचं आहे. नक्कीच आपण त्याला बायबलच्या वरती घेऊ शकणार नाही. कारण आपला अंतिम अधिकार देवाचं वचन आहे, हे आपण समजणं गरजेचं आहे. परंतु आपण पाहतो, की त्या देवाच्या वचनानंतर जर खाली आपण कशाबद्दल विचार करू शकतो, तर मग मत अंगीकार आहे. आणि मग पुढे आपल्याला हे शिकणं गरजेचं आहे, की मग नायसीन मतांगीकार काय आहे? तर तो नायसीन मतांगीकार अशा प्रकारे आहे, जिथं हे कबूल केलं जात होतं, सर्व समर्थ एकच देव, जो पिता आकाश व पृथ्वीचा आणि दृश्य आणि अदृश्य गोष्टींचा निर्माण करता, त्याचवर आम्ही आणि मी वैयक्तिक रीतीने सुद्धा आणि मंडळी या नात्याने आम्ही विश्वास ठेवतो. आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो सर्व युगांपूर्वी देवाचा एकुलता एक पुत्र, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, एकुलता एक अनिर्मित पित्यासारखा स्वभाव असणारा, ज्याच्याद्वारे सर्व काही निर्माण झाले, आपल्यासाठी आणि आपल्या तारणासाठी तो स्वर्गातून खाली उतरला. तो पवित्र आत्म्याद्वारे व कुमारी मरियेद्वारे देहधारी झाला व त्याला मानव करण्यात आले. पंतय पिलाताच्या अधिकाराखाली त्याला आमच्यासाठी क्रुसावर देण्यात आलं. त्याने दुःख सोसलं आणि त्याला पुरण्यात आलं आणि शास्त्रानुसार तो 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला व स्वर्गात चढला आणि देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास तो त्याच्या गौरवाद्वारे पुन्हा येणार आहे. आणि आम्ही पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवतो, जो जीवनाचा प्रभू व दाता आहे, जो पित्यापासून व त्याच्या देव पुत्रापासून येतो आणि पित्याप्रमाणे व पुत्राप्रमाणेच त्याची ही भक्ती केली जाते व गौरविला जातो. तो संदेष्टाद्वारे बोलला, आम्ही एकच पवित्र, सार्वत्रिक, प्रेषितीय मंडळीवर विश्वास ठेवतो. पापांच्या क्षमेसाठी आम्ही एकाच बाप्तिस्म्याची कबुली देतो. मृतांचे पुनरुत्थान तसेच येणाऱ्या जगामधील जीवन यांची आम्ही वाट पाहतो. आमेन. तर नायसियन जो मतांगीकार आहे, तो अशा प्रकार आहे. इथं ह्या सर्व तत्वांची कबुली मंडळी एक चित्ताने देते. आणि मग आपल्या समोर असा प्रश्न उपस्थित होतो, की नायसियन मतांगीकाराचा उगम कुठून आहे? का बरं हा जो मतांगीकार आहे तो लिहिण्यात आला? तर त्यासाठी आपल्याला काही गोष्टी समजणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, तर नायसियन मतांगीकार जो एकत्रितरित्या आपल्या समोर आहे, तो मतांगीकार मला असं वाटतं की
तीन भागांद्वारे किंवा त्याचे तीन स्वरूप म्हणू शकतो किंवा तीन टप्प्याद्वारे तो तयार झालेला आहे किंवा तो पूर्ण आपल्या समोर सादर करण्यात आलेला आहे. आणि तीन टप्पे आपण विचार करू शकतो किंवा तीन स्वरूपाबद्दल आपण पाहू शकतो. हे तिन्ही टप्पे तीन वेगवेगळ्या धर्म परिषदामध्ये मांडण्यात आलेले आहेत. हे तिन्ही तत्व तीन वेगवेगळ्या धर्म परिषदेमध्ये मांडण्यात आलेले आहेत आणि ते नंतर एकत्रित करण्यात आले आणि एकत्रितरित्या तो आपल्याकडे नायसियन मतांगीकार म्हणून सादर करण्यात आलेला आहे. तो आज आपल्या समोर आहे. आता पहिलं म्हणजे काय, 325 मध्ये इसवी सन नायसिया या ठिकाणी एक धर्म परिषद झाली. तिथं काही मुद्द्यांचा निकाल लावण्यात आला. त्यानंतर 381 मध्ये कॉन्स्टँटिनोपल त्या ठिकाणी त्या शहरामध्ये सुद्धा एक धर्म परिषद झाली आणि त्या ठिकाणी सुद्धा काही जे तत्व आहेत, जे पाखंडी मत आहे ते खारिज करण्यात आलं आणि जो निष्कर्ष काढला तो निष्कर्ष एक आपल्या विश्वासाची कबुली म्हणून या मतांगीकारामध्ये जोडण्यात आला. त्यानंतर आणखी एक धर्मसभा झाली 489 इसवी सन मध्ये. ती धर्मसभा स्पेन मधील टोलेडो नावाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी झालेली आहे आणि तिथं सुद्धा जे पाखंडी मत होतं ते खारिज करण्यात आलं आणि मग वचनाद्वारे त्याला उत्तर देण्यात आलं आणि जे तत्व सारांश रीतीने मांडण्यात आलेलं आहे मग त्याची पुन्हा या मतांगीकारामध्ये भर करण्यात आलेले आहे. आता सगळ्यात पहिलं आपण नायसिया येथे झालेली जी धर्म परिषद आहे त्याबद्दल आपण विचार करू. त्यावेळेस आपल्याला नायसियन जो मतांगीकार आहे त्याबद्दल आपल्याला शिकण्यासाठी मदत होईल. आता ही धर्म परिषद का झाली होती? आता त्यासाठी मंडळीचे जे पुढारी किंवा आपण म्हणू शकतो की बिशप जे आहेत यांनी प्रभू येशू ख्रिस्त आणि त्रैक्याबद्दल काही जे खोट्या कल्पना होत्या, काही खोट तत्व जे उदयास आलेलं होतं त्यांना उत्तर देण्यासाठी ख्रिस्ती विश्वासाचं एक स्पष्ट विधान त्यांनी तयार केलेलं आहे. आणि विशेष करून इजिप्त मधील अलेक्झांड्रिया येथे आरियस नावाचा एक माणूस तिथं चुकीच्या पद्धतीने शिकवत होता, चुकीचे दृष्टिकोन तो मांडत होता. त्याचा मुद्दा हा होता की येशू ख्रिस्त हा जो आहे तो सार्वकालिक नाही. दुसरा मुद्दा हा होता की येशू ख्रिस्त हा देव नाही आणि तिसरा मुद्दा हा होता येशू ख्रिस्त जो आहे त्याला पित्याने निर्माण केलेला आहे आणि म्हणूनच येशू ख्रिस्त पित्याच्या अधीन होतो आणि त्यासाठी तो अनेक पुरावे देतो. जसं ख्रिस्त म्हणतो की मी पित्याचं ऐकतो नाही का, मी पित्याची इच्छा पूर्ण करायला आलेलो आहे आणि तो म्हणतो की जे मला पिता करायला सांगतो तेच मी करतो. तर अशा अनेक गोष्टी घेऊन तो हे पाखंडी मत मांडत होता आणि त्रैक्य देव जो आहे त्याला तो डाग आणत होता. आणि म्हणूनच पुढे आपल्याला पाहायला भेटतं की ही जी कल्पना होती ती त्या रोमन साम्राज्यामध्ये पसरलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात तिथं अशांतता निर्माण झाली. आणि एवढंच नाही तर तिथं दंगली सुद्धा झाल्या त्यामुळं. आणि म्हणून त्या काळी जो सम्राट होता कॉन्स्टंटाईन नावाचा रोमी सम्राट, याचं जीवन बदललं गेलं, जो ख्रिस्ती झालेला आहे आणि त्याच वेळी ख्रिस्ती जो धर्म आहे, विश्वास आहे, त्याला अधिकृत मान्यता मिळाली. तिसऱ्या शतकापर्यंत भयंकर छळ होता, कोणत्याही प्रकारची अधिकृत मान्यता या धर्माला नव्हती आणि तिथून पुढे मग आपल्याला रोमन कॅथलिक मंडळीचा उदय सुद्धा पुढे आणखी पाहायला आपल्याला भेटल. पण ज्यावेळेस आपण याबद्दल विचार करतो तर नायसियाच्या धर्म परिषदेमध्ये जवळजवळ 1800 बिशपांना उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं त्याने, कॉन्स्टंटाईन सम्राटाने किंवा त्या राजाने. आणि त्यातील सुमारे 318 बिशप त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि मग अशा प्रकारची पहिलीच ही धर्मसभा त्या ठिकाणी घेण्यात आली होती. आणि मग त्यांनी काय केलं, एरियसला ऐकण्यास सुरुवात केली. हा जो एरियस आहे त्यांच्या समोर त्याचे मुद्दे मांडायला लागला आणि मग येशू ख्रिस्ताबद्दल आणि त्रैक देवाबद्दल आणि तो बोलायला लागला. आणि तो बोलत असताना आपल्याला पाहायला भेटतं की चुकीचे दृष्टिकोन तो या तत्वाबद्दल मांडत होता. आणि म्हणून तो बोलत असतानाच काय केलं, ज्या पुरुषांनी ख्रिस्तासाठी दुःख सोसलेलं आहे, ज्यांच्यावर खऱ्या रीतीने ख्रिस्ताच्या सुवार्तेचा प्रकाश पडलेला होता, ते ख्रिस्ताचे प्रिय लेकर, जे सुशिक्षणावर जगणारे लेकर, त्या हे गोष्टी ऐकू शकल्या नाही आणि देवनिंदा आहे म्हणून ते उठले आणि ते जे त्याच्या हातामध्ये
तो बोलत होता ते जे काही स्क्रिप्ट किंवा तो जो काही कागद होता ज्याच्यावर त्याने या सर्व गोष्टी पाखंडी मत लिहिलेलं होतं त्याने ते त्या लोकांनी तो हिसकून घेतला आणि त्या बिशप लोकांनी काय केलं ते हिसकून घेऊन त्याचे तुकडे केले ते फाडून टाकलं. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की पुढे जाऊन हे जे धार्मिक पुढारी जे होते जे सुशिक्षणावर आधारित आहे त्यांनी त्या प्रत्येक जे मुद्दे होते अरेसचे ते प्रत्येक मुद्दे त्यांचं त्यांनी ते खोडून काढले वचनाद्वारे आणि पुराव्यानिशी स्पष्ट केलं की येस आमचा हा विश्वास आहे जो वचना आधारित आहे नाही का. आणि म्हणूनच आपण पाहतो की त्या काळामध्ये हा जो विश्वास होता एरियसने प्रगट केलेला त्याला एरियनिझम म्हटलेला आहे. आणि म्हणूनच त्याला विरोध करण्यासाठी याला पाखंडी मत म्हणून डायरेक्ट घोषित करण्यात आलं त्या काळामध्ये शिक्का मारण्यात आला की हे पाखंडी आहे आणि यावर विश्वास ठेवू नका कारण पवित्र शास्त्राला विरोध करणार आहे. त्रैक्य देवाला डाग आणणारं हे तत्व आहे आणि अशा प्रकारे तिथं शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. आणि म्हणूनच हे मंडळीला समजावं म्हणून मग हे जे मुद्दे त्या मुद्द्यावर चुकीचा दृष्टिकोन या एरियसने टाकलेला होता चुकीचा दृष्टिकोन त्याने ठेवलेला होता तेच मुद्द्यांचं विशेष करून त्याला विरोध करून वचनानुसार योग्य ते उत्तर त्यांनी दिलं आणि मग त्याची सारांश रीतीने सूची तयार केली आणि ती मंडळी समोर त्यांनी सादर केलेली आहे. दुसरी धर्म परिषद झाली ती कॉन्स्टँटिनोपल या शहरामध्ये झाली. हे सुद्धा तुर्कीमधील आत्ताचं जे तुर्कस्तान किंवा तुर्की जे आहे त्यातील एक शहर होतं आणि त्या ठिकाणी ही धर्म परिषद बोलवण्यात आली. पहिला मुद्दा जो होता सुरुवातीला का बरं धर्म परिषद बोलवण्यात आली कारण त्यांनी एरियस जो होता तो म्हणत होता की ख्रिस्त सार्वकालिक नाहीये प्रभू येशू ख्रिस्त. दुसरा मुद्दा त्याचा हा होता की तो देवाचा पुत्र नाही पित्याने त्याला निर्माण केलेला आहे आणि म्हणून तो पित्याच्या अधीन आहे. आणि तिसरा मुद्दा होता की येशू ख्रिस्त हा देव नाही. आणि मग त्या मुद्द्याला धरून त्यांनी अनेक प्रश्न त्याचं निरासन केलं वचनानुसार आणि ते स्पष्ट केलेलं आहे. पुढे कॉन्स्टँटिनोपल या ठिकाणी आणखी एक धर्म परिषद बोलावण्यात आली. तेथील मुद्दा काय होता पुढचा मुद्दा होता आता अगोदरचा मुद्दा क्लिअर झालेला आहे. आणि मग इसवी सन 381 मध्ये सॉरी 300 जर आपण पाहिलं तर 381 मध्ये जवळजवळ 150 बिशप जे आहेत त्यांना पुन्हा एरियन पाखंडाविरुद्ध विचार करण्यासाठी कॉन्स्टँटिनोपलच्या धर्म परिषद त्यांना बोलवण्यात आलं. ते एकत्रित आले आणि ह्यावेळी आता कुणाबद्दलचा मुद्दा होता देवचं पवित्र आत्म्याबद्दलचा होता. आणि इथं एरियस जो आहे त्याने आता पवित्र आत्म्यावर सुद्धा घाला केलेला आपल्याला दिसतो. जिथं पवित्र आत्म्याचं दैवत्व त्याचा मुद्दा आलेला आहे. आणि म्हणून त्या बिशपांनी काय केलं की पवित्र आत्म्याबद्दल आणि विशेष करून विचार करत असताना त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की पवित्र आत्मा सुद्धा देव आहे आणि त्रैक्यातील तो एक सभासद आहे. आणि विशेष करून ज्या प्रकारे पिता आहे देव परिपूर्ण त्याच प्रकारे पुत्र परिपूर्ण देव आहे त्याच प्रकारे देव पवित्र आत्मा तो सुद्धा देव आहे. आणि त्याबद्दल त्यांनी वचनातून पुरावे दिले आणि तो मुद्दा स्पष्ट केला. आणि मग पुढे आपल्याला पाहायला भेटतं त्या मुद्द्याची सुद्धा भर नायसियन मतांगीकारामध्ये करण्यात आलेली आहे. म्हणूनच तुम्ही ज्यावेळेस तुम्ही आपण अगोदरच पाहिलं प्रेषितांच्या मतांगीकार सॉरी नायसियन मतांगीकार वाचत असताना जिथं काय सांगितलं आम्ही पवित्र आत्म्यावर काय करतो विश्वास ठेवतो म्हणे जो जीवनाचा प्रभू व दाता आहे जो पित्यापासून व त्याच्या देवपुत्रापासून येतो आणि पित्याप्रमाणेच व पुत्राप्रमाणेच त्याची ही भक्ती केली जाते. पाहिलं गौरवीला जातो नाही का जो संदेष्टांद्वारे बोललेला आहे. ओके तर हा मुद्दा तिथं हाताळण्यात आलेला आहे. त्यानंतर आपल्याला पुढे आणखी एक धर्म परिषद पाहायला भेटते जी स्पेन मध्ये झाली. टोलेडो नावाच्या ठिकाणी त्याला टोलेडो धर्म परिषद म्हणतात आणि जी इसवी सन 489 मध्ये झाली. आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की काही जे महत्वाच्या गोष्टी होत्या पुन्हा एक वार ख्रिस्तावर तिथं काय म्हणू शकतो आपण जो हात उचलण्यात येत होता किंवा जो घाला घालण्यात येत होता त्याबद्दल तिथं मुद्दे क्लिअर करण्यात आले. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की अनेक गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर करण्यात आल्या. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की त्या मुद्द्याची सुद्धा भर नायसियन मतांगीकारामध्ये करण्यात आलेली आहे. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की अनेक गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर करण्यात आल्या. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं
चुकीच्या किंवा जे चुकीचे मत किंवा चुकीचा दृष्टिकोन होता त्याबद्दल सुद्धा अगदी स्पष्ट रीतीने वचनातून त्याला उत्तर देण्यात आले. आणि म्हणून एवढंच नाही तर त्या धर्म परिषदेमध्ये काही काही जे विधान आहे ते तिथं जोडण्यात आले. आणि मग 11व्या शतकात रोम मधील बिशप लिओ जो होता 9वा, त्यांनी काय केलं, फिलियोक जे विधान आहे ते अधिकृत सुधारणा म्हणून स्वीकारलेलं आहे, ज्यामुळं मंडळीच्या इतिहासातील सर्वात जे महत्वपूर्ण जे मतभेद होते, धर्मभेद होते, ते अधिक काय झाले, तीव्र झालेले आहेत. आणि मग सर ते शेवटी आपल्याला पाहायला भेटतं की अ, अनेक मंडळांसाठी हा एक वादविवादास्पद असं भाग झाला. पण काही ज्या मंडळी आहेत त्यांनी ते स्वीकारलं आणि विशेष करून ईस्टर्न मंडळीसाठी पवित्र आत्मा पिता आणि पुत्र दोघांपासून येतो असे म्हणणे पित्याचे महत्व कमी करते. अशा प्रकारे काही काही ठिकाणी विचार करायला लागले लोक. आणि हे अगदी चुकीचं ते होतं बोलणं काही काही गोष्टी नाही का. आणि म्हणूनच वादविवाद त्याद्वारे निर्माण व्हायला लागले. आणि मग अशा वेळी योग्य तो उत्तर त्या ठिकाणी देण्यात आलं आणि योग्य तो सारांश काढण्यात आलं. आणि पुन्हा आपल्याला पाहायला भेटतं की जो सारांश काढला, जो निष्कर्ष काढला, तो नायसियन मतांगीकारामध्ये पुढच्या टप्प्यामध्ये तो मांडण्यात आलेला आहे. त्याची चर्चा करण्यात आलेली आहे की अनावश्यक मतभेद निर्माण होऊ नये. कारण मतांगीकाराचा उर्वरित भाग जो आहे तो सुवार्तेच्या मोठ्या चित्रावर केंद्रित होता. आता काय झाले की हा जो मतांगीकार होता ज्यामध्ये अनेक मुद्दे लिहिण्यात आलेले होते, मग टोलेडो या ठिकाणी झालेली जी धर्म परिषद होती त्या ठिकाणी काय झालं की त्या त्या मुद्द्यावर पण काही शब्द आम्हाला योग्य वाटतात, काही शब्द योग्य वाटत नाही, असे वेगवेगळे विचार ते करायला लागले. पण सर्व एका ठिकाणी एकत्रित आले आणि त्यांनी विचार केला की येस, मतांगीकाराचा उर्वरित भाग किंवा मतांगीकार जो आहे तो सुवार्तेच्या मोठ्या चित्रावर केंद्र करणार आहे. आपल्या समोर ती सुवार्थ अगदी प्रखरतेने मांडणार आहे. आणि म्हणूनच आपण आता त्यामध्ये मतभेद करू नये, त्यामध्ये मतभेद निर्माण होऊ नये, हा विचार तिथं करण्यात आलेला आहे. पुढे आता आणखी एक प्रश्न असा उपस्थित होतो की नायसियन जो मतांगीकार आहे काय तो शास्त्र आधारित आहे का, शास्त्र आधारित आहे का. आता नायसिया मतांगीकार बायबल आधारित आहे. कारण का बरं, त्याचं कारण काय आहे, कारण सुवार्तेच्या संदेशानुसार तो आहे, बायबल मधील सत्यांचा तो सारांश आहे. आणि एका वाक्यात जर सांगायचं ठरलं तर पवित्र शास्त्रातील जी मूलभूत सत्य आहेत त्याची सारांश रीतीने करण्यात आलेली सूचिती आहे आपल्या समोर नाही का. आपण काय म्हणू शकतो, एक अनुक्रमणिकेसारखं किंवा एक सारांश सूचीसारखं आपण म्हणू शकतो नाही का. जे बायबलमध्ये आपल्याला आढळतं ते आपल्याला अगदी एका वाक्यात एका शब्दात थोडक्यात आपल्याला त्या मतांगीकारामध्ये पाहायला भेटतं. मतांगीकाराचा मूळ उद्देश येशू विषयीचं सत्य स्पष्टपणे सांगणं होतं. कारण एरियनिझमचा जो मुद्दा होता तो ख्रिस्त जो आहे, प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्या दैवत्वावर ते घाला करत होते, त्याच्या मनुष्यत्वावर आणि त्याच्या त्याच्या सार्वकालिकतेवर ते घाला करत होते. आणि म्हणूनच हा जो मतांगीकार आहे त्याबद्दलचं जे मोल आहे ते आपल्याला पटवून सांगतो नाही का. आणि या मतांगीकाराचा बराचसा जो भाग आहे तो भाग प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आपल्याला शिकवणार आहे. जवळजवळ अर्धा जो भाग आहे तो ख्रिस्ताबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतो. आणि मग नंतर आपल्याला पवित्र आत्म्याबद्दल आणि त्याच्या दैवत्वाबद्दल शिकायला भेटत आहे. तरी दोन जो जो जे तत्व आहेत मुख्यतः, तर दोन तत्वावर या मतांगीकारामध्ये भर देण्यात आलेली आहे. कारण पाखंडी जी मत उदयास आले होते ते पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल, पवित्र आत्म्याबद्दल अधिक प्रखरतेने बोलत होते चुकीच्या पद्धतीने. आणि म्हणून त्यांना उत्तर देण्यासाठी हा जो मतांगीकार आहे नंतरच्या काळामध्ये तिथंच त्या काळामध्ये उदयास आलेला आहे. नायसियन मतांगीकार जो आहे हा पवित्र शास्त्रातील सत्यांचा तो सार आहे. आणि म्हणूनच त्यासाठी आपण काही पुराव्यानिशी पाहू शकतो की जे नायसियन मतांगीकारामध्ये मांडण्यात आलेलं आहे खरंच ते पवित्र शास्त्रामध्ये आहे का. पहिला मुद्दा जो नायसियन मतांगीकारामध्ये मांडण्यात आलेला तो हा आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा पित्यासारखा दैव आहे, तो देव आहे. ज्या प्रकारे पिता परिपूर्ण देव आहे
त्याच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा आहे. ज्या प्रकारे पिता महान निर्माण करता सार्वभौम पराक्रमी प्रभू आहे, ज्या प्रकारे पित्यामध्ये देवपणाची पूर्णता वसते, त्याच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सुद्धा आहे. ज्या प्रकारे पिता सार्वकालिक आहे, त्याच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा सार्वकालिक आहे. ज्या प्रकारे पिता जो आहे तो महान निर्माण करताय, त्याच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा निर्माण करताय. तर ख्रिस्ताचं दैवत्व आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला भेटतं त्याचं परिपूर्ण मनुष्यत्व, त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. आणि पवित्र शास्त्र त्याबद्दल पुरावे आपल्याला देतं, आहे का. जर तुम्ही कलसीकरास पत्र अध्याय 1 आणि वचन 15 पासून पुढे वाचलं, तिथं काय सांगितलंय, तो अदृश्य देवाचं प्रतिरूप आहे, तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. तो सर्वांच्या पूर्वीचा व त्याच्यामध्ये सर्व काही आहे. पाहिलं, सगळे मुद्दे इथे आपल्याला पाहायला भेटतात. पहिली गोष्ट, तो अदृश्य देवाचं प्रतिरूप आहे, परिपूर्ण त्याचं देव पण इथं पाहायला भेटतं. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं तो उत्पत्तीत सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. आणि तो काय म्हणतो, सर्वांच्या पूर्वीचा आणि सर्व काही त्याच्यामध्ये अस्तित्वात आहे. यातून त्याचं सार्वकालिकता आपल्याला शिकायला भेटते. आणि मध्ये वचन 16 मध्ये सर्व काही त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठी झालं, तिथे तो महान निर्माण करताय ते पाहायला भेटतं. तर वचनाचा आधार आहे या गोष्टीला. त्यानंतर पवित्र आत्मा जो आहे त्याच्याबद्दल अनेक चुकीचे पाखंडी मत त्या काळामध्ये उदयास आले. आणि आजही, आज देखील पवित्र आत्म्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं की फार तोकड्या रीतीने आणि फारच नाही का अगदी खालच्या पातळीने पवित्र आत्मा, देव जो पवित्र आत्मा जो आहे त्याबद्दलचे दृष्टिकोन लोकांचे आहेत. आणि म्हणूनच तिथं पवित्र आत्म्याबद्दल नायसियन मतांगीकारामध्ये अगदी स्पष्ट केलेलं आहे की पवित्र आत्मा पिता आणि पुत्र त्यांच्याप्रमाणेच दैवी आहे, तो देव आहे आणि तो सार्वकालिक आहे. त्याचे पण पुरावे आपण पाहू शकतो. त्यातील एक पुरावा तुमच्या समोर सादर करतो, जो आपल्याला उत्पत्तीमध्येच पाहायला भेटतं. अध्याय 1 आणि वचन 1 मध्ये आणि 2 मध्ये जर आपण पाहिलं तर तिथे सांगितले, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. प्रारंभी देव ह्या अगदी पहिल्या वाक्यात, ज्यावेळेस पहिलं वाक्य येतं देव म्हणून, तो शब्द जो आहे तिथं सुद्धा आपल्याला देव जो पवित्र आत्मा पाहायला भेटतो. कारण तो शब्द अनेक वचनी शब्द आहे, तर एक देवाबद्दल आठवण करून देणारा हा शब्द आहे. इथं आपल्याला हे शिकायला भेटत आहे की देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा, हा त्रैक देव निर्मितीच्या कार्यामध्ये कार्यरत होता. ही निर्मिती त्रैक देवाने केलेली आहे. आणि मग त्याचा उलगडा पुढील वचनामध्ये आपण पाहतो. कशा प्रकारे त्रैक देव कार्यरत होता बरं. तर मग आपण पुढे पाहतो की देव बोलला, नाही का. देवाचा शब्द खुद्द देव, देव जो पिता आणि त्याचा शब्द आपल्याला पाहायला भेटतो. आणि मग वचन 2 मध्ये आपण येतो, तिथं आपल्याला देव जो पवित्र आत्मा पाहायला भेटतो. तिथं काय सांगितलंय, पृथ्वी आकारविरहित व शून्य होती, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. हे चित्र आपल्याला अशा प्रकारे सांगत नाही, जसं मासा जो आहे त्याला जर तुम्ही पाण्याच्या बाहेर काढलं आणि ज्यावेळेस तो जमिनीवर त्याला टाकण्यात येतं, त्यावेळेस जो जशी तरफड करतो तशा प्रकारचा हा शब्द नाहीये. तर हा जो शब्द आहे तळपत राहणं, हा शब्द त्याच्या कार्यामध्ये तो गुंतून होता. आणि मग कोणत्या कार्यामध्ये, तर निर्मितीच्या कार्यामध्ये. त्रैक देव निर्मितीच्या कार्यामध्ये कार्यरत असताना आपल्याला दिसत आहे. आणि अनेक वचन तुम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन करतील. रोमकरास पत्र 8वा अध्याय त्या आणि वचन 9, पहिले करीन 2रा अध्याय वचन 11, नाही का. त्यानंतर दुसरे करीन 3रा अध्याय जर तुम्ही पाहिलं वचन 17, त्यानंतर 2 करीन 13वा अध्याय आणि मग वचन 14, 3 आणि 4 ते 6 ही सर्व वचन तुम्हाला पवित्र आत्म्याबद्दलची सर्व सत्य प्रगट करतील. मग आता शेवटचा मुद्दा आपला हा आहे आजच्या बायबल स्टडीचा, तो म्हणजे काय, की हा जो नायसियन मत अंगीकार आहे त्याच्याबद्दल आपण पाहिले की हा पवित्र शास्त्रीय आधाराने स्पष्ट केलेला हा मत अंगीकार आहे, ही विश्वासाची कबुली आहे. हे अगदी सरळ आहे. मग आता या मतांगीकाराद्वारे मंडळीला काय फायदे मिळतात, काय फायदे मिळतात, तर ते आपण
आता शेवटच्या वेळी पाहणार आहोत. आपला शेवटचा मुद्दा तोच आहे. सगळ्यात अगोदर कलसीकरास पत्र अध्याय 1 वचन 17 आपल्याला अशा प्रकारे सांगतं. प्रभू येशू ख्रिस्त जो आहे त्याच्याबद्दल बोलत असताना पॉल म्हणतो की तो सर्वांच्या पूर्वीचा आहे आणि त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. आणि हे एक वचन मला असं वाटतं एरियसनी जे मांडलेलं मत आहे त्याला खोडून काढणार होतं. कारण तो म्हणतो की येशू ख्रिस्त हा सार्वकालिक नाही, पण पॉल म्हणतो की तो सर्वांच्या पूर्वीचा आहे. आणि दुसरी गोष्ट तो म्हणायचा की तो देवच नाही. तर मग पॉल इथं अगदी एका शब्द वचनामध्ये स्पष्ट करतो की त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे आणि केवळ देवच करू शकतो. अगदी स्पष्ट रीतीने ख्रिस्ताचं दैवत्व देवाच्या वचनामध्ये अगदी प्रखरतेने प्रगट झालेला आहे. मग काय फायदा मिळतो? सगळ्यात पहिला फायदा हा आहे, आपण नायसियन मतांगीकाराबद्दल किंवा कोणत्याही जो विश्वास मत आहे, प्रेषितांचा मतांगीकार असू द्या, का बरं आपण त्याबद्दल विचार करतो? कारण ही ऐतिहासिक कबुली आहे आणि संपूर्ण मंडळीने दिलेली ही कबुली आहे. कारण यामध्ये आपल्या ख्रिस्ती विश्वासाचा पाया आपल्याला पाहायला भेटतो आणि ख्रिस्ती लोकांना त्यांच्या विश्वासाच्या पायाबद्दल ते आठवण करून देणार आहे. सगळ्यात पहिला मुद्दा हा आहे. नायसिया मतांगीकाराचं जर आपण पाहतो की वाचन करणं हे आपल्याला बायबल संबंधी जे सत्य आहेत ते आपल्या लक्षात ठेवण्यासाठी, आपल्या हृदयात साठवून ठेवण्यासाठी ते मदत करतं, नाही का? ज्यामुळे आपण विसरत नाही की आमचा विश्वास काय आहे. आज अनेक मंडळी जे आहे ते दर आठवड्याला नायसिया मतांगीकाराचं वाचन करतात. मंडळीमध्ये त्याचे वाचन केल्यानं काय होतं? मंडळीला आठवडाभर त्या जगात पुन्हा वावरण्यासाठी, त्या जगात जाण्यापूर्वी आपल्या विश्वासाचा पाया काय आहे ते आठवण्यासाठी मदत होते. देवाच्या लोकांसाठी हे एक आवश्यक आहे आणि बायबल नुसारच एक कृत्य आहे. कारण निब्री लोकास पत्रकर्ता जो आहे तो अध्याय 10 आणि वचन 23 मध्ये काय म्हणत आहे? आपण न डळमळता आपल्या आशेचा पत्कर दृढ धरू म्हणे, न डळमळता. आणि हे कशा प्रकारे आहे? आमच्या आशेचा पत्कर आम्ही कशा प्रकारे दृढ धरतो त्याचं वारंवार आम्ही आठवण करतो की आमचा विश्वास काय, आमच्या विश्वासाची कबुली आम्ही एक चित्ताने देतो. कारण ज्याने वचन दिले तो विश्वसनीय आहे म्हटलेलं आहे, नाही का? तरी अगदी स्पष्ट आहे. दुसरा फायदा काय बरं आपल्याला? नायसियन मतांगीकार जो आहे त्याचं वाचन करणं, त्याचं मंडळीमध्ये त्याच्या ते जोराने वाचणं किंवा आपल्या विश्वासाची ती कबुली आहे. तर दुसरा लाभ काय मिळतो त्याने? ख्रिस्ती लोकांना ते आठवण करून देतं की त्यांचा विश्वास जो आहे तो जागतिक आणि ऐतिहासिक आहे. हा विश्वास कसा आहे? जागतिक आणि ऐतिहासिक आहे, ज्याचं जतन पूर्वीपासून देवाने केलेलं आहे. जो विश्वास जो पवित्र शास्त्रामध्ये लिखित स्वरूपात आलेला आहे, नाही का? त्याच्यासाठी हजारो वर्ष लागले जे पवित्र शास्त्र पूर्ण होण्यासाठी. त्याचीच कबुली आपल्याला सारांश रीतीने या मत अंगीकारामध्ये पाहायला भेटत आहे. आणि पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की अनेकदा मत अंगीकाराला सुद्धा देवाच्या वचनाच्या वरती दर्जा दिला जात होता. आणि म्हणून एक महत्वाचं आपण काय म्हणू शकतो की वाक्य प्रचार प्रचलित झाला होता, तो म्हणजे काय? बायबल शिवाय दुसरा मतांगीकार नाही किंवा ख्रिस्ताशिवाय दुसरा मतांगीकार नाही. आणि प्रोटेस्टंट मंडळीने एक जणू काय प्रचलित केलेले एक वाक्य प्रचार तो होता, जेणेकरून आपण हे नेहमी गरजेचं समजून घेणं गरजेचं आहे की हा जो मतांगीकार आहे, ही जी विश्वासाची कबुली आहे, हा आमचा अंतिम अधिकार नाही. हा आमचा कधी अंतिम अधिकार होतो? कारण तो पवित्र शास्त्राशी जोडलेला आहे आणि पवित्र शास्त्रामधून आहे. कारण आमचा अंतिम अधिकार देवाचं वचन हे आहे. आणि म्हणूनच आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की 15व्या-16व्या शतकामध्ये जी धर्म सुधारणा घडून आली, नाही का, त्या काळामध्ये एक ब्रीद वाक्य, घोषवाक्य होतं. ते म्हणजे काय? सोला स्क्रिप्चुरा म्हणजे काय? केवळ शास्त्रलेख, केवळ देवाचं वचन हा आमचा अंतिम अधिकार आहे. आम्ही देवाच्या वचनापासून उजवीकडे किंवा डावीकडे वळू नये. आम्ही त्यातून काही काढू नये आणि त्यामध्ये भरही घालू नये. कारण हे देवाचं वचन आहे, हे सजीव आहे, हे सक्रिय आहे, कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असं. आणि त्या वचनावर हे मतांगीकार आधारलेले आहेत.
हे मतांगीकार आधारलेले आहेत. आणि म्हणूनच नायसिया मतांगीकाराचं वाचन करणं किंवा त्याद्वारे प्रार्थना करणं आम्हाला काय करतं, सुज्ञ नेतृत्वाचं महत्व आणि मंडळीचं आपण एक कुटुंब आहोत, ही जी जागतिक जी आपली ओळख आहे, नाही का, त्याची आठवण करून देतं आपल्याला, नाही का. तर म्हणून नायसियन मत अंगीकार जो आहे तो तितका मोलाचा आहे आपल्यासाठी सुद्धा. तिसरा फायदा काय बरं? हे ख्रिस्ती लोकांना इतर विश्वासणाऱ्यांसोबत असलेल्या त्यांच्या ऐक्यतेची आठवण करून देतं. त्यांच्या ऐक्यतेची ते आठवण करून देतं. मंडळीमध्ये विश्वासाची कबुली हे मंडळीला ऐक्यात बांधणार आहे. का बरं मंडळीमध्ये विश्वासाची कबुली हे मंडळीला ऐक्यात बांधतं? कारण त्याद्वारे मंडळीला याची जाणीव होते की आमचा विश्वास काय आहे. त्याद्वारे मंडळीला एक कुंपणासारखं ते ठरतं. कारण जर चुकीचं शिक्षण मंडळीमध्ये येत आहे तर लगेच त्यांना क्लिक होतं की नाही, आमचा विश्वास हा आहे. देवाचं वचन अगदी स्पष्ट सांगत आहे, उद्या जाऊन कुणीही आलं उठून आणि ते काही सांगायला लागलं तरी मंडळी त्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण आम्ही या ऐतिहासिक प्रेषितीय शिक्षणावर आधारले मंडळी आहोत. आणि हे शिक्षण देवाच्या वचनात आहे. हे शिक्षण देवाच्या वचनावर मिळवलेलं आहे. या शिक्षणाचा अधिकार देवाचं वचन आहे. आणि म्हणून त्याच्या पलीकडे आम्ही जाणार नाही. आम्ही त्याच्या पलीकडे कधी जाणार नाही आणि कधी आम्ही त्याच्या पलीकडे जाण्याचा विचारही करणार नाही. आणि म्हणूनच ते अशा प्रकारे मंडळीला ऐक्यात बांधतं. मंडळीला ऐक्यात बांधतं. आणि म्हणूनच आजपासून नायसियन मतांगीकार जो आहे त्याच्याबद्दल आपण विचार करायला सुरुवात केलेली आहे. आज आपण त्याचा जो परिचय आहे, त्याचा उगम, नाही का, आणि त्यानंतर विशेष करून खरंच हे पवित्र शास्त्रीय आहे का, आणि मग त्याबद्दल किती मंडळीला आजही गरज आहे अशा प्रकारे मतांगीकाराची किंवा या विश्वासाच्या कबुलीची आजही गरज आहे का? वाटतं का असं आपल्याला की आजही विश्वासाच्या मतांगीकाराची आजही मंडळीला तितकीच गरज आहे जितकी अ, प्राचीन काळी त्या 3ऱ्या शतकातील किंवा त्याच्या अगोदरच्या मंडळीला सुद्धा गरज होती? काय वाटतं? आजही तितकीच गरज आहे का आपल्याला नेहमी आपल्या विश्वासाच्या कबुलीची किंवा विश्वासाची आठवण करून देण्याची? काय वाटतं आपल्याला? आवाज येतोय? हॅलो. हॅलो. काय वाटतं? अनम्यूट करून बोलू शकता आपण. अनम्यूट होते. ओके. ठीक आहे. तर आजही तितकीच गरज आहे का बरं? कारण आजही तितकेच पाखंडी मत आणि चुकीचं शिक्षण जगामध्ये पसरत चाललेलं आहे. मंडळामध्ये सुद्धा पसरत चाललेलं आहे. म्हणून मंडळीला स्टँड घेणं गरजेचं आहे. उभं राहणं गरजेचं आहे की आमचा आमचा पायाभूत, आमचा मूलभूत विश्वास काय आहे, आमचा विश्वास काय आहे. आणि म्हणूनच त्याची जाणीव नेहमी राहण्यासाठी आपण या विश्वासाची कबुली मंडळी या नात्याने नेहमी देणं गरजेचं आहे. आपण